बरेच लोक म्हणतात ज्यावेळेस एखादं डिबेट चालू असतं इथल्या कोणत्याही माणसाला विचारा की ह्यांना आपण ठरवून, ते तर आत्ताच बसलेत, मी तुम्हाला काही ठरवून अगोदर बोललोय का हे एकदा सांगा. हा हा तर विषय काय आहे की बऱ्याच वेळा असं होतं की ब्लेम केला जातो की हे मतदार आहे ते ठरवून बोलतात. नमस्कार, मी मच्छिंद्र टिंगरे, तुम्ही पाहताय माझं युट्यूब चॅनल जाहीर सभा. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बारामतीमध्ये परत एकदा पवार विरुद्ध पवार अशी विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा बारामतीचा मतदारसंघ हा महाराष्ट्रात चर्चेत आला. लोकसभेला पवार विरुद्ध पवार ही लढत झाली आणि त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे ह्या खूप मोठ्या मताधिक्याने विजय झाल्या होत्या. परंतु आता विधानसभेला अशा पद्धतीची पवार विरुद्ध पवार लढाई होईल का नाही याच्या संभ्रमात बारामतीकर असताना योगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आणि महाराष्ट्रातल्या मीडियाला एक मोठी हेडलाईन मिळाली. बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशीच रंगत होणार. माझ्याबरोबर काही हे सगळे मंडळी जे इथं MIDCतल्या एका हॉटेलवरती चहा घ्यायला आलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नेमकं बारामतीचे इलेक्शन कसं होणार आहे आणि त्यांच्या डोक्यात नेमकी काय गणित आहेत. शेवटी मतदार जो बोलेल त्या पद्धतीनं याचे रिझल्ट येत असतात, आपल्याला माहित आहे. माझ्याबरोबर काही तरुण आहेत, तुम्ही सांगा, यावेळेस परत एकदा आधी लोकसभा पवार विरुद्ध पवार झाली, आता परत विधानसभा पण पवार विरुद्ध पवार होते. दादा, आता दोन दादा आहेत, अजित दादा आणि योगेंद्र दादा, कसं बघता? नाही, अजितदादाच यावेळेस पण निवडून येणार, कारण की पहिल्यापासून त्यांचं नेतृत्व खूप मोठे आहे. आणि योगेंद्र दादा बघितलं तर ते सध्या आता म्हणजे त्यांचं डेब्यूच एक प्रकारे नवीन आहे ते, त्यामुळं लोक बारामतीचे खूप हुशार आहेत, तर ते जास्त करून दादाला वोट देऊन निवडून देतील. नाही, लोक हुशार आहेत आणि दादांना मतं देतील तुम्ही असं म्हणताय, मग लोकसभेला का म्हणून दादाला? नाही, त्यावेळेस मग सुप्रियाताई होते ना, कारण कसं आहे त्यांनी ते धोरणच असं ठेवलंय की सुप्रियाताई, खासदारकीला सुप्रियाताई आणि आमदारकीला अजितदादा, हे त्यांचं धोरण आहे बारामतीकरांचं. अच्छा, हे बारामतीकरांचं धोरण आहे. हे असं सांगतायत की लोकसभेला सुप्रियाताईंनी अजितदादा, हे विधानसभेला नेमकं काय? दादांनी विकास केला एवढा कोणीच विकास करू शकत नाही. बर, बारामतीचा विकास फक्त दादाच करू शकतात. नाही, एक गोष्ट आहे, लोकसभेला आपल्याला माहिती आहे की 6 मतदारसंघ असतात. 6च्या 6 मतदारसंघात सुप्रिया सुळेंना लीड होतं आणि मग तुम्ही म्हणताय की बारामतीचा विकास दादांनी केलाय, मग हे कसं काय समीकरण? योगेंद्र पवारांनी कार्य काय आहे त्यांचं? बर, कार्य काहीच नाही ना, जे केलंय हे दादांनी केलंय. अच्छा, हा, ओके. त्याच्यामुळे दादा सोबत पर्यायच नाही दुसरा काय. पण आता योगेंद्र पवारांची उमेदवारी जी दिलेली आहे ती स्वतः साहेबांनी दिलेली आहे, साहेब त्यांच्या पाठीशी आहेत. साहेबांनी जर दिली असली तरी दादांशिवाय पर्याय नाही. अच्छा, अजून काही पलीकडे लोक आहेत, तुम्ही काय सांगाल की बारामतीमध्ये परत पवार विरुद्ध पवार लढाई होते? हा माईक तुमच्या हातात घेऊन बोला. दादाच. कशामुळं? दादांनी विकास केलाय, बारामतीचा भरपूर केलेला आहे. हा, आज ज्या काही कॉलेज असतील, शाळा असतील, म्हणजे रोड असतील, काही जे काय आहे ते दादांच्या नेतृत्वाखाली विकास झालेला आहे. त्यामुळे दादांना जास्त आमदारकीला चॉईस होईल. अच्छा, परंतु विकास कामांमध्ये पवार साहेबांचं पण योगदान आहे. मग ही समीकरण, आता ह्यांनी सांगितलं की हे समीकरण जे आहे ते लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार, हे समीकरण बारामतीकरांमध्ये असं का म्हणून आहे? जनतेनं ठरवलं होतं की खासदारकीला सुप्रियाताईंना द्यायचं, आमदारकीला दादांना द्यायचं. अच्छा, कारण जो लोकल लेवलला दादांनी हा बारामतीचा विकास केलेला आहे. बर, हे जनतेने सगळं पाहिलेला, सगळा विकास आहे सगळ्या गोष्टीचं. अच्छा, लोकसभेला सुप्रियाताईंना लोकांनी केलेलं आहे. ओके. आपण पलीकडे जे तुमचे शेजारी आहेत त्यांच्या हातात माईक देऊयात. मला सांगा दादा, तुम्ही आता आपण विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आहोत आणि इकडं आपण बघतोय की योगेंद्र पवार आणि अजित पवार चुलत पुतण्यांची लढाई. बरोबर, आता बारामतीकरांना पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार लढाया पाहायला मिळत आहेत. कसं बघता ह्या निवडणुकीकडे आणि कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक झाली पाहिजे? नाही, निवडणूक म्हणजे ही पहिल्यापासून बारामतीकरांनी ठरवलेलंच आहे, कारण खासदारकीला ताईंना विजय मिळतो आणि आमदारकीला दादा असतातच कंपल्सरी. अच्छा, आणि ह्यावेळेस दादाचा भरपूर काही विकास आहे, हे आहे. बर, दादाने भरपूर कामे वगैरे केली आहेत, साईट वगैरे चांगल्या व्यवस्थित दादा बघतात आणि दर शनिवार दादा बारामती ग्राउंडला असतातच. लोकसभेला दादांचा विकास नव्हता का? असतात की, पण ताई पण पहिल्यापासून पूर्ण ताईंचं बघतात ना सगळं, ताई असते. आणि बारामती धोरण जनतेचं पहिल्यापासून ठरले की खासदार ताई आणि आमदारला पवार साहेब दादा येतात आणि पहिल्यापासून आहे त्यांचं तसं. आता विकास पलीकडे एक आता काका बसलेत, त्यांच्याकडे पण द्या 1 मिनिट. काय सांगायचंय काका तुम्हाला, ह्या इलेक्शन मध्ये आपण बघतोय की बारामतीच्या कोणत्या मुद्द्यांना धरून इलेक्शन झालं पाहिजे?
आता बारामतीमध्ये जो विकास चाललेला आहे तो सगळा दादांमुळे चाललेला आहे सध्याच्या घडीला तरी साहेबांनी अगोदर काम केलेलं आहे त्याला काही दुमत नाहीये पण सध्या दादाशिवाय पर्याय नाही त्यामुळे विधानसभेला दादाच निवडून येणार ओके ओके माईक घ्या एक मिनिट मित्रांनो आपण बघतोय की कशा पद्धतीनं निवडणुकीचा जो सूर आहे खरं तर आपण याच्या अगोदर एक अनालिसिस केलेलं होतं खरं हा सगळ्यात महत्वाचं बरेच लोक म्हणतात ज्यावेळेस एखादं डिबेट चालू असतं इथल्या कोणत्याही माणसाला विचारा की ह्यांना आपण ठरवून ते तर आत्ताच बसलेत मी तुम्हाला काही ठरवून अगोदर बोललोय का हे एकदा सांगा हा तर विषय काय आहे की बऱ्याच वेळा असं होतं की ब्लेम केला जातो की हे मतदार आहे ते ठरवून बोलतात अजित पवारांनी यांना आणून बसवलेलं आहे तर असं काही नसतं मित्रांनो आपण ह्या गोष्टी स्ट्रिक्टली अवॉइड करतो अजून पलीकडे काय आहेत तुम्ही सांगा कशा पद्धतीने बारामतीच्या या इलेक्शनकडे तुम्ही बघता यंदा पवार विरुद्ध पवार ही दुसरी निवडणूक होते म्हणजे बारामतीकरांना पवार विरुद्ध पवार असं इलेक्शन बघायची सवय नव्हती नव्हती पण आता दादाचीच आहे बर कशामुळे काय कारण दादानी काम चांगली केल्या दादानी सुधारवले हे केले त्यामुळे दादाच अच्छा पण युगेंद्र पवारांच्या पाठीमागे तर स्वतः साहेब आहेत साहेबांना कुठं आपण नाराज केले ताईंना दिलेच की निवडून बर आता दादांना द्यायचं अच्छा हे बारामतीकरांचं नेमकं काय समीकरण आहे बरं एकदा लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे बारामतीकर असं का बोलतायत दोन्ही पाहिजेत अच्छा पलीकडे एक तुमच्या सहकारी त्यांच्याकडे प्लीज माईक द्या तुम्ही काय सांगाल की हे सगळं जे इलेक्शन आहे आपण जे बघतोय तर ह्या इलेक्शन मध्ये आता परत वेगळा सूर आम्ही सगळीकडे फिरतोय गावागावांमध्ये हाच सूर दिसतोय परंतु इलेक्शन मध्ये जर लोकसभेच्या इलेक्शनला लोकांनी अजित पवारांचं ऐकलंच नाही थोडक्यात म्हणजे बारामतीतल्याही लोकांनी ऐकलं नाही आणि त्या इलेक्शन मध्ये अजित पवारांच्या विरोधात म्हणजे सुनेत्रा पवारांच्या विरोधात बारामतीकरांनी 48,000चं लीड दिलं होतं आता विधानसभेला तुम्ही म्हणताय किंवा हे बाकीचे सगळे म्हणतायत की अजित पवार कसं बघताय याच्याकडं असं आहे की लोकसभेला सर्व जनतेने आपल्या काय साहेबांकडे बघून का नाही सुप्रियताईंना मतदान केलं होतं परंतु आता आपल्याला माहित आहे की बारामती तालुक्याचा विकास हे फक्त दादाच करू शकतात कोण करू शकतं की पहाटे सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत जनतेची सेवा हे दादाच करू शकतात आपण जर पाहिलं तर बारामती तालुक्यातील रस्ते वेगवेगळे हे आपण आता हे नवीन हे केले कॉलेजच्या कडेने रस्ते झालेले किंवा जे जनतेला का नाही आपण चौकात येऊन बसतोय हे सगळं आपण पाहतोय की विकासातून ते दिसतंय त्यामुळं जनतेचा कौल आहे की दादाच 100% दादाच निवडून येतील आता परवा दिवशी ज्या सभा झाल्या त्या दोन्ही सभांमध्ये अजित पवार म्हणजे इमोशनल झाले असले त्यांची इच्छा होती की ही घरातली लढाई नव्हती व्हायला पाहिजे काय ह्याकडे कसं बघतात बारामतीकर आता कसं आहे की शेवटी घरातली लढाई ही आता जनतेपुढे आलेली आहे पण आपल्याला माहित आहे की जेव्हापासून दादा विधानसभेत गेलेला आहे आता जवळजवळ 35-37 वर्ष झालेलं आहे तेव्हापासून आपण बघतोय की दादा हे बारामती तालुक्याचा विकास करण्याच्या प्रगतीपथावर ते आघाडीवर आहेत अच्छा आणि आपण पाहतोय की बारामती तालुक्याचा विकास हे महाराष्ट्रभर गेले तरी दादा का नाही बारामतीवर लक्ष दादांचं पूर्ण आहे ओके ओके हे वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते पुढे येताना दिसत आहेत परवाच्या दिवशी अजित पवार सभेमध्ये रडले तुम्ही बघितलं असेल जरी सभेला नसाल तर किमान आपल्याला सगळ्या मीडियाच्या माध्यमातून कळालं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पवार कुटुंबात हा झालेला राजकीय कलह म्हणतोय मी अंतर्गत कौटुंबिक नाही राजकीय कलह एक बारामतीकर म्हणून तुम्हाला काय वाटतं बारामतीकर म्हणून आम्हाला असं वाटतंय की बारामती जनता आहे बारामती सगळी जनता दादांच्या बाजूने आहे बर अच्छा जरी घरात जरी लढाई असेल त्यांची तरी आपण लोकसभेला सुप्रियतांना निवडून दिलं तर विधानसभेला आम्ही दादांनाच निवडून देणार अच्छा तर मित्रांनो हे सगळे जे नागरिक आहेत ह्या नागरिकांकडून एक निश्चित कल दिसतोय आणि हा इथलाच नाही हा गाव खेड्यांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा एक कल समोर येताना दिसतोय की हे समीकरण कदाचित बारामतीकरांनी फिक्स करून ठेवलेलं दिसतं कारण कदाचित अनेक जण आपण एकत्रित केले तर त्याच्यामध्ये बहुतेक लोकांचं हे समीकरण राहतं की दोन्ही पवारांना आम्हाला नाराज करायचं नाही म्हणजे थोडक्यात आम्हाला पवार साहेबांनाही नाराज करायचं नाही आणि आम्हाला अजित पवारांनाही नाराज करायचं नाही म्हणजे थोडक्यात काही बारामतीच्या या निवडणुकीचं समीकरण एकंदरीत असं झालंय लोकसभेला ताई आणि विधानसभेला अजितदादा
अशाच प्रकारच्या एकंदरीत सर्व लोकांच्या भावना आहेत त्या आपल्याला दिसून येतात. तुम्हाला सुद्धा या बारामतीच्या निवडणुकीबद्दल काय वाटतं जरूर तुम्ही कमेंट करून व्यक्त व्हा. धन्यवाद.